असे राजकीय वाद आणि त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन या दरम्यान आणखीन एका बातमीची आज चर्चा होती, ती म्हणजे नाशिकच्या आदिवासी मोर्चाची। आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईकडे निघालेलं लाल वादळ अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काढलेला आदिवासी मोर्चा आज नाशिक शहराची हद्द ओलांडून महामार्गावरती आला। त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मोर्चाचं नेतृत्व करणारे माजी आमदार जे.पी. गावित यांची बैठक झाली। उद्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मागण्यांबद्दल बैठक घेण्याचं आश्वासन महाजनांनी दिलं असलं तरी त्यावर आदिवासी नेत्यांचं समाधान झालेलं नाहीये। तसंच मोर्चा ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत येऊ नका नेऊ नका अशी गळही महाजनांनी घातली आहे, त्यालाही मोर्चेकरी तयार नसल्याचं सध्या तरी दिसतंय। वाटतं की प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहेत आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत आणि आपण सगळे त्या ठिकाणी महसूल खात्याशी संबंधित आहेत। आपण उद्या संबंधित खात्याचे मंत्री आणि त्यांचे प्रधान सचिव हे बसून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू म्हणून त्यांनी ते मान्य केलेलं आहे। उद्या त्यांचं शिष्टमंडळ हे मुंबईला येईल, कॅबिनेट झाल्यावर आमची त्या ठिकाणी बैठक होईल आणि बैठकीनंतर मला वाटतं सगळ्या प्रश्नावर मार्ग निघेल आणि आता उद्या मुख्यमंत्री महोदयसुद्धा मुंबईमध्ये आहेत। आवश्यकता असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटू। आमचे नेते कॉम्रेड जे.पी. गावित, डॉक्टर अशोक ढवळे, आमचे बाकीचे सगळे नेते राहतील। इतर कोण कोण असतील याच्याबद्दल संध्याकाळी बैठक होईल। आमची जी एक पद्धत आहे किसान सभेची, पक्षाची एक शिस्तबद्ध पद्धत आहे, सर्वानुमते ती 11 नावं ठरवली जातील। कोण असेल नसेल हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, कारण आमचे 2 नेते पुरेसे आहेत। त्यांनी जरी आमची भूमिका मांडली तरी पण आमचं म्हणणं तिथपर्यंत जाणार आहे, कारण फार मोठा युक्तिवादाला चान्स नाही आहे। मागण्या मान्यच आहेत, फक्त अंमलबजावणी का होत नाही हा जाब विचारायला आम्ही चाललेलो आहोत। बैठक होईपर्यंत मोर्चा एका ठिकाणी थांबणार की मार्गक्रमण करणार? आम्ही चालत राहणार आहोत, कारण एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे मोर्चा ही किसान सभेची नेहमीची पद्धत राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे दोनही गोष्टी एकाच वेळी चालू राहतील।